सकाळी ना 6 वाजले, 6चं वातावरण आहे आणि सूर्य किती सुंदर वाटतं हे बघा. आणि मी उठल्या उठल्या पहिले खिडकी ओपन करते. त्याच्यानंतर पाणी तापायला ठेवते, प्यायला पण ठेवते. त्याच्यानंतर मग दारापुढे पाणी शिपडते. तर सकाळचं वातावरण कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मला तेवढं भारी वाटत होतं ना म्हणून तिथं. तर हळूहळू सूर्य असं उजेडात येत जात होता ना आणि भारी वाटायला लागले. गॅलरीत बघा पारवाने काय केलं बघा, अंडे घातले, घरटं पण बनवलं आहे. हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटले गुड मॉर्निंग. आज संडे आहे. संडे स्पेशल काय करायचं ते तुम्हाला दाखवते. आणि आज कार्तिक पण घरात आहे म्हटल्यावर माझा तर खूप स्पेशल दिवस आहे. जेव्हा त्याला सुट्टी असते ना, तो माझा स्पेशल दिवस असतो. कारण की दिवसभर त्याच्यावर घालवायला लागतं आहे. नाहीतर ते सकाळी 8ला जातो आणि 2:30ला येतो. 2:30 पावणे 3पर्यंत येतो. तर मग अर्धा दिवस तर जातोच त्याच्यासाठी. आणि हा जेव्हा असतो तो माझा हा स्पेशल दिवस असतो. आणि आज त्याचं कटिंग करून आले. आणि उद्या 26 जानेवारी आहे. आणि म्हणजे शाळेत 26 जानेवारी साजरा करणारे. मग सकाळी बोलवले ना 7 ते 9:30 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा त्यांचा. मग हेअर कटिंग करायला वेळ नाही भेटेल म्हणून आजच करून आणले. आज संडे पण आहे आणि हेअर कटिंग केले हे बघा. आणि माझं कार्तिक कसं दिसतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. उद्या सगळ्यांना सुट्टी आहे. तर मी इडलीचं बॅटर भिजवणार आहे. तर पहिले इडलीचं बॅटर भिजवते. मग संध्याकाळ मला वाटायला होईल. आणि सकाळपर्यंत आंबील चांगलं. त्याच्यासाठी आत्ता भिजवते. आता वाजले 11:30. तर आता भिजवते. त्याच्यानंतर मग नाश्ता बनवते. तर 3 वाट्या तांदूळ घेतलेत. तर 1.5 वाट्या ना उडदाची डाळ घेतली आहे. आणि स्वच्छ असं 2-3 पाण्याने धुवून घेते हे बघा. तर रेशनिंगचे तांदूळ वरती थोडंसं घाण राहतीस म्हणून 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. आणि मी शक्यतो रेशनिंगच्या तांदळाचंच इडली बनवते, बाकीचे ह्याच्यानं नाही बनवत. 2-3 पाण्याने धुतलं. त्याच्यानंतर त्याला पाणी भरून ठेवते हे बघा. आणि झाकण लावून ठेवून देते. संध्याकाळी ना झोपायच्या अगोदर वाटून घेते. तर संध्याकाळपर्यंत चांगलं फुलते. घरात आहे ह्याचं काय काम चाललं बघा. सगळं असं कापाकापीचं काम हाय का ह्याला. किती वेळा सांगितलं कापाकापी करू नको. हे सगळं कापूनच त्याने तयार केलं आहे. काय काय तयार केलं आहे त्यालाच माहिती. काय करतो रे? आऊल बनवतो. काय बनवत आहे? आऊल. आणि तुझं संडेला घरात जेव्हा घरात असेल तेव्हा तुझं हे काम चालू असतं. दुसरं काय खेळायला भेटत नाही. हे कापाकापीचंच आहे बघा. माझी कैची, हे शिलाई मशीनची कैची घेतली आहे बघा. पेपर कटिंग करायचं. काय सांगावं ह्याला. आज संडे आहे. कार्तिक घरात आहे म्हटलं तर कार्तिक म्हटलं की फ्रेंच फ्राय बनव. तर तेच बनवते. बटाटे बघा असं भरपूर घेतले आणि वरती सालं काढून घेते आणि अशी लांबट असं कापून घेते. तर त्याला खायचे म्हणून बनवायला लागले. त्यांनी सांगितलं मला बनव, मला खायचे. तर म्हटले असे बटाटे सगळे सोलून घेतलं आणि एका साईडचे ना गोल गोल आहेत ना ते काढून घेतले आणि असं उभं कापून घेते. सगळे असे करून घेते. आणि पाण्यात डीप काळे पडायला नाही पाहिजे बटाटे म्हणून पाण्यात डीप करून ठेवते. हे बघा असे कापून घेते हे बघा. आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेते. धुवून आणि कॉटनच्या कपड्यावर पुसून घेते. नाहीतर मग तेलात ना आवाज येतो. त्याच्यासाठी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेते आणि तेलात तळून घेते. आणि चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळायचं असतं. त्याच्यासाठी 2दा तळणार आहे मी हे फ्रेंच फ्राय. हे बघा कढईत तेल टाकून घेतलं. ते कमी पडलं म्हणून त्या छोट्या किटलीत टाकलं आणि 2 बॅचमध्ये तळून घेते. पहिले ते तळून घेते व्यवस्थित आणि टोपल्यात काढून घेते. परत दुसरं तळून घेते असं. दोन्ही पण वेगवेगळं तळून घेतलं आणि परत एकदा कढईत ना सगळे एकदमच तळून घेतले. हे बघा क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि खाली थोडं तेल आहे ना म्हणून तसं नितळून घेते. आणि शेंडो मीठ टाकलं. त्याच्यानंतर काश्मीरी लाल तिखट टाकलं आणि त्याला जास्त तिखट आवडत नाही म्हणून कमी टाकलं. आणि चाट मसाला टाकला आणि चांगलं एकदम मिक्स करून घेते. आणि हाताने बरं पडतं ह्याच्यापेक्षा तर हाताने बरं पडतं. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
तर मला जे पण हाताने केलं ना ते परफेक्ट बसते. चमच्याने एक जीव करण्यापेक्षा हाताने एक जीव केलेलं बरं पडते. हे बघा मी खाऊन दाखवते तुम्हाला. एक नंबर झाले, मस्त लागते, छान लागते. आता मी कार्तिकला पण विचारते. हे असलं ना कार्तिकला आवडते, त्याच्यावर मी पण खाऊन घेते कसं लागते म्हणून बघायला. आता कार्तिकला विचारते, कार्तिक काय म्हणतंय बघा. छान छान झालं, त्याला सगळं आवडतंय. तर इथं असं आम्ही दोघं खाऊन घेतो. आणि कार्तिकने पसारा बघा किती केला. मी सकाळी सगळं आवरले ना, परत आवरते. आता काय करायचं, घरात आहे म्हटल्यावर. आणि कपला फ्रेंच फ्राय खाऊन झाले. टोप घेतलं, टोपात पाणी टाकलं उकळायला. त्याच्यानंतर हे बघा पास्ता टाकते. तर आता मी बनवणार आहे पास्ता. पहिल्यांदाच बनवते. फ्रेंच फ्राय पण पहिल्यांदाच बनवले आणि पास्ता पण पहिल्याच बनवते. तर उकळायला ठेवलं, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि उकळायला घेतलं. त्याला थोडंसं मीठ टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतंय. आणि इथं टमाटर बारीक कापून घेते, कोथिंबीर बारीक कापून घेते. आणि डेटानी पण अजून चव लागते म्हटलं, डेटं पण बारीक असं कापून घेते कोथिंबीरचे. आणि मिरच्या 2 मिरच्या असं बारीक कट करून घेते. आणि लसूण पण बारीक कट करून घेते. तर टेचत नाही, असं बारीक कट करून घेते. तर ह्याला मॅगी असून दे किंवा पास्ता असून दे, त्याला बारीक लसूण कट करायचं. कांदा असं बारीक चिरून घेते, कांदा पण भरपूर असा कांदा टाकून घेते त्याच्यात. तर पहिल्यांदाच बनवते. माझ्याकडे पास्ता मसाला मी आणलेला भरलेला बाजारमध्ये ह्यावेळी. तर म्हणली पास्ता करून बघावं कसं लागते. तर कांदा ठेवणं आणि गाजर, माझ्याकडे ना गोड गाजर आहेत, म्हणजे हलव्याचे गाजर आहेत ना, तेच टाकणार आहे मी त्याच्यात. शेजवान चटणी आणि टमाटर सॉस आणि पास्ता मसाला, हे बघा एक पुडी पूर्ण टाकणार आहे त्याच्यात. तर शिजलं आहे का बघते. शिजलं असलं तर कप नितळून घेते त्याच्यातलं सगळं पाणी. पास्ता मस्त की असं शिजलं आहे. आणि आता हे सगळं बाजूला काढून घेते आणि पाणी काढून घेते नितळायला. पूर्ण पाणी नितळलं ना, एक कढई ठेवते. कढईत तेल टाकते. हे बघा 2 चमचे तेल टाकते. राई, जिरा, लसूण, मिरची, कांदा, टमाटर सगळं टाकून घेते. कोथिंबीर वरतून टाकून घेते फक्त. आणि त्याच्यातच लागलं त्याच्यात गाजरचं खिचलेलं गाजर टाकून घेते. आणि गुलाबी रंग येईपर्यंत चांगलं भाजून घेते. त्याच्यात हळद टाकते आणि लाल मसाला टाकून घेते आणि पास्ता टाकून घेते. हे बघा, तर टमाटर सॉस, कोथिंबीर आणि एकजीव करून घेते. आणि वरतून पास्ता मसाला टाकून घेते. मी पण पहिल्यांदाच केलं आहे घरात. पास्ता पण आम्ही दोघं पहिल्यांदाच खाणार आहे. तर बघत आहे कसं लागते म्हणून. आणि कोथिंबीर टाकते आणि पास्ता मसाला टाकून घेते. हे बघा सगळं टाकून घेते. ती अख्खी पुडी टाकून घेते. 5 रुपयाला एक पुडी भेटते. आणि मस्तपैकी एकजीव करून घेते. हे बघा आता प्लेटमध्ये काढून घेते. झालं एकजीव. आणि वरतून टमाटर सॉस आणि शेजवान चटणी टाकणार आहे. आता नाही टाकणार, वरतून टाकणार आहे खाताना. तर मला आणि कार्तिकला घेते. हे बघा दाखवते तुम्हाला वरतून. हे बघा वरतून शेजवान चटणी आणि टमाटर सॉस टाकून घेते. मग खाऊन घेते. कसं झालं नक्की तुम्हाला नंतर सांगते. बघा किचन सगळं आवरून झालं आहे, सगळं घासलं आहे, व्यवस्थित सगळं ठेवलं आहे तिथं तिकडे. आणि बेसिंग स्वच्छ केलं आहे, भांडी आणि बॉटल वगैरे सगळं भरलं आहे. आणि हे वरती झाकण लावून ठेव. हे ग्लास आहे ना, हे ग्लास भरून ठेवले. इडलीचं बॅटर वाटायचं म्हणून ग्लास भरून ठेवले. आणि हे भरून ठेवते रोज सकाळी उठले की ना, तर उठल्या पहिले उमऱ्याला पाणी मारते ह्याच्याने, म्हणून ह्याच्यातच भरून ठेवते. आणि पाण्याचं ते हे फिल्टर भरून ठेवते. हे बघा चालू आहे ते, त्याचं पाणी तिथं गळतं. हे चालू भरून ठेवते. परत नाही तर सकाळी ना गडबड होते. पाणी नसलं की बॉटल भरायला गळतं. आता हे संध्याकाळपर्यंत एक तर बॉटल संपते, कारण की कार्तिकचे पप्पा रात्री पण उठतात पाणी प्यायला, मग त्यांना लागते. तर सकाळी म्हणून ठेवते भरून. आणि परत सकाळी स्वयंपाकाला पण लागतो. आणि स्वयंपाकाला मी बोरिंगचं पाणी वापरत नाही, फक्त ह्याचंच पाणी फिल्टरचंच पाणी ना स्वयंपाकाला वापरते. केवढा पण स्वयंपाक असून दे त्याच्यातलंच पाणी वापरते, म्हणून हे सगळं मला भरून लागतं. तर हांडा भरून ठेवत नाही, लक्षात राहत नाही माझ्या, म्हणून हे सगळं आवरते. आणि हे डस्टर का ठेवलं अजून,
इडलीचं बॅटर झालं ना करून, तर मग सांडते ना ते परत स्वच्छ पुसून ठेवते, मग हे करते. आता मी इडलीचं बॅटर करून घेते. 2-3 पाण्याने धुतले आणि आता पण नाही धुतलं तरी चालते, मस्त स्वच्छ पाण्याने धुतलं. आता हे राहिलेलं पाणी ह्याच्यानेच बॅटर लावून बॅटरमध्ये टाकते हेच पाणी, आणि कारण की 2-3 वेळा सकाळी धुतले पाण्याने. आता हे बॅटर वाटून घेते बारीक मिक्सरमध्ये. ह्या मिक्सरमध्ये वाटलं की परफेक्ट वाजते आणि प्रॉब्लेम येत नाही, जाडसर होत नाही. म्हणून थोडं थोडं घेऊन सांगायचं लक्षातच नाही, हे पाणीच वापरायचं थोडं. गेली वेळ पण ह्याचा तर टाकलं, आता ह्याचा तर टाकते. बॅटर असून दे, चटणी असून दे, काही असून दे, हे परफेक्ट आहे. मस्त भारी आहे, परफेक्ट निघतं. इडलीचं झालं, त्याच्यानंतर हे चटणीचं धुवूनच ठेवलं, म्हणजे भांडे सगळे तर झालेलेच. हे बघा बेसिनमध्ये काहीच नाही, तर हे पण इथं ठेवले कारण की उद्या सकाळी चटणी करायची. आणि हे डाळ बघितले ना, हे यावेळी ना मी मिक्स डाळीचा सांबार बनवणार आहे. तुरीची डाळ घेतली, त्याची अर्धी मुगाची डाळ, त्याची अर्धी मसूरची डाळ अशी घेतली, आणि मसूर तर सगळ्यात प्रत्येक वेळी मी तुरीच्या डाळीची सांबार बनवायचे. आता हे तिन्हीच्या डाळीची सांबार बनवते आणि तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. तर उद्या सकाळी परत गडबड होईल, त्याच्यासाठी मी अर्धनिम्म काम करून जाणार आहे. ते कशासाठी ते उद्या सकाळी तुम्हाला सांगते. तर म्हणून सगळं काम केलं. आणि फ्रीजमध्ये ना फक्त काही नारळ आताच फोडून ठेवले, तर चटणी पण बनवायला सकाळी त्याच्यासाठी. सांबार आणि इडली पण बनवणार आहे, कार्तिकला पाहिजे. तर ते पण भांडी घासून ठेवणार आहे मी आता. तर ते पण भांडी आता घासून, मग सकाळी गडबड होईल. मग त्याला डोशापेक्षा इडली आवडते, तर इडलीचं भांडं पण आता घासून, आता लक्षात आलं, इडलीची भांडी पण घासून घेणार आहे मी आता. डोशापेक्षा इडली आवडते, तर सकाळी
जमलं तर एक बॅच करून जाणार, नाही जमलं तर मग तिथून आल्यानंतर करणार आहे. आणि कुठे जाणार मी सकाळी तुम्हाला सांगते कुठे जाणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सकाळी पास्ता केलेला ना, ते आता तुम्हाला सांगते, पास्ता एक नंबर झाला होता पास्ता केलेला. आणि फ्रेंच फ्राय पण झालेला ना, तो पण एक नंबर झालेला. कारण की मी पहिल्यांदाच केला आहे म्हणून तुम्हाला सांगायचं होतं, सांगायचं म्हणून आता म्हटले तो विषय आला माझ्या. सकाळी केलेलं तर मी तुम्हाला सकाळी दुपारी 12 साडेबारा 1 वाजेपर्यंत भेटलेली. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला इडलीचं बॅटर वाढतानाच भेटलेलं. कारण की सकाळी नाश्ता झालेला की मग त्याला फ्रेंच फ्राईज खायचं होतं आणि मला पास्ता बनवून करायचं होतं. कसं झालं ते मी पण पहिल्यांदा केलेलं, मग त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटली. तर तेच केलं आणि एक नंबर झालेला, पास्ता पण झालेला. आणि माझ्याकडे गाजर हलवा आणलेला, त्याच्यासाठी थोडंसं खिचून ठेवलेलं, कशाला तर होईल म्हणून ठेवलेलं, तेच टाकलेलं. तर भाजीचे गाजर वेगळे आहेत आणि हे गाजरच्या हलव्याचे गाजर वेगळे आहेत. असे 2 प्रकारचे गाजर असतात ना, ते घालायचे. भाजीचे व्हेजिटेबलची गाजर आहे ना, ते टाकलं चालतं. तर हे पण टाकलं तरी चालते, ह्याच्याने गोडवा थोडासा उतरतो त्याचा. पण एक नंबर झाला होता तो पास्ता. आणि फ्रेंच फ्राईज पण एक नंबर झालेला. तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करेन, लॉंग व्हिडिओ पण अपलोड करेन. नक्की बघा आणि कसं झालं ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आता मी ठेवते आणि गुड नाईट ठेवलं. आता संध्याकाळपर्यंत चांगलं सुकतात, म्हणजे सकाळपर्यंत चांगले सुकतात. आणि हे बघा धुवून ठेवलं हे. आणि सकाळी